आता मी निगडी प्राधिकरणात आलेलो आहे. एक जबरदस्त न्यू लॉन्च आलाय. 3 आणि 4 BHKचा हा प्रोजेक्ट राहणार आहे. फक्त सिंगल टॉवर असणार आहे. पर फ्लोअर फक्त 4 अपार्टमेंट, 3 लिफ्ट राहणार आहेत. खूप लक्झरियस आणि स्पेशियस फ्लॅट राहणार आहे. ह्याचा 4 BHKचा सॅम्पल फ्लॅट रेडी आहे, जो 1635 स्क्वेअर फीटचा असणार आहे. 3 BHKचा पण इथे फ्लॅट राहणार आहे, पण त्याचा सॅम्पल नाही आहे. जो आपण 4 BHKचा अतिशय लक्झरियस असणारा हा फ्लॅट आपण बघूयात. जसं आपण एंटर करू, ॲज इट इज सेम क्वालिटीचे तुम्हाला डोअर्स भेटणार आहेत. डिजिटल लॉक राहणार आहे. सो पासवर्ड कीज ह्यानी तुम्ही ॲक्सेस करू शकता याला. आणि जसं तुम्ही एंटर कराल तर तुम्ही बघू शकता जबरदस्त अशी एंट्रन्स लॉबी राहणार आहे. सो इकडे तुम्ही अशाच काही पद्धतीने डिझाईन करू शकता. इंटेरियरमध्ये आत्ता केले त्या पद्धतीने तुम्हीही करू शकता आणि ही एक घराला खूप ग्रँड फिलिंग देत आहे. चला आता आपण पुढे बघू. हा असणार आहे आपला स्पेशियस असा लिव्हिंग अँड डायनिंग एरिया. खूपच सुंदर आणि प्रशस्त असा हा लिव्हिंग अँड डायनिंग राहणार आहे. मला तर खूप आवडला आहे. तुम्ही जेव्हा इथे साईट व्हिजिटला याल तुम्हालाही नक्कीच आवडणार आहे. खूप छान पद्धतीने इथे सिट आउट केलेलं आहे. 8 to 10 गेस्ट किंवा तुमचे घरातले लोक आरामशीर इथे सिट आउट करू शकतात, एवढी चांगली जागा आहे. त्याचबरोबर हा सोफ्याच्या समोर इथे पूर्ण तुम्हाला TV युनिटसाठी स्पेस आहे. सो खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही ह्या स्पेसचं युटिलाइज करू शकता. आणि स्पेस एवढी चांगली आहे की तुम्हाला इथे तुमचे सगळे फर्निचर ठेवून हे बाकीच्या गोष्टी करून पण वॉक अराउंड करायला खूप चांगली जागा आहे. ह्या बाजूला आपला डायनिंगचा स्पेस आहे. सो 8 सीटरचा डायनिंग इथे कम्फर्टेबली येईल. तर तुम्हाला अजून मोठा लावायचं आहे तेही करू शकता. त्याच्याचबरोबर इथे तुमचं मस्तपैकी जेवण होईल आणि इथे जेवण बनेल. तर किचन आपलं इकडे राहणार आहे. L शेपचं किचन आहे आणि खूप प्रशस्त असं किचन आहे. तुमच्या घरातले लेडीजला हे किचन खूप आवडणार आहे कारण की स्पेस एवढी चांगली दिलेली आहे. या बाजूला आता डबल डोअरचं रेफ्रिजरेटर ठेवलं आहे. तुम्ही या पद्धतीने इथे ठेवू शकता आणि ही स्पेस खूप चांगली आहे. वरचे कॅबिनेट्स इकडे करू शकतात. या बाजूला एक सिंक आहे, त्या बाजूला सिंक राहणार आहे. सो डबल सिंक राहणार आहे. तुमची जी ड्राय बाल्कनी ती इन्क्लोज केलेली आहे. सो तुमची वॉशिंग मशीन किंवा डिशवॉशर ते ह्या बाजूला येईल. परत ह्या बाजूला एक विंडो राहणार आहे जी खालून फिक्स आहे, वरून ओपनेबल आहे. आणि हा जो फ्लॅट आहे अतिशय स्पेशियस आहे. आता आपण पुढे जाऊयात. लिव्हिंग एरिया तुम्ही बघितलाय, डायनिंग एरिया बघितलाय, किचन बघितलाय. हा 4 BHKचा फ्लॅट आहे. 3 बेडरूम ह्या बाजूला आहेत, 1 बेडरूम ह्या बाजूला आहे. सो हा बटरफ्लाय कन्सेप्टचा फ्लॅट राहणार आहे. आता आपण आपली पहिली बेडरूम बघूया. या माझ्या मागे ही असणारी आपली पहिली बेडरूम. किती छान बनवलेली आहे बेडरूम. बेड तुमचा ह्या बाजूला येतोय, तुमचं वॉर्डरोब ह्या बाजूला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने हा वॉर्डरोब डिझाईन केला आहे. म्हणजे सगळे तुमचे क्लोथ्स या बाजूला येऊन जातील. परत इथे एक इंटेरियरमध्ये एक आर्टिफॅक्ट ठेवले, ते पण खूप चांगलं वाटत आहे. तुम्ही या प्रकारे करू शकता. आणि इथे वुडन विट्रिफाईड टाईल आहे. सो ह्या बेडरूमला खूप लक्झरियस असा फील देत आहे. आणि ह्या बेडरूमचा एक बेस्ट पार्ट आहे, ह्या बाजूला तुम्हाला बाल्कनी भेटते. सो ही बाल्कनी तुमच्या लिव्हिंग एरियाला कनेक्ट होते. गेस्ट बेडरूम पासून टिल तुमच्या लिव्हिंग एरिया. तर खूप स्पेशियस बाल्कनी राहणार आहे. बाल्कनी बघण्या अगोदर या बाजूला आपलं वॉशरूम राहणार आहे. तुम्ही एकदा बघून घ्या. सगळे प्रीमियम फिटिंग्स तुम्हाला इथे वॉशरूम मध्ये भेटतील. चला आता आपण आपली बाल्कनी बघू, जी तुमच्या गेस्ट बेडरूमला कनेक्टेड असणार आहे टिल द तुमच्या लिव्हिंग एरियापर्यंत. गेस्ट बेडरूम टू लिव्हिंग एरिया अशी ही बाल्कनी राहणार आहे. खूप प्रशस्त अशी बाल्कनी आहे. अँटी स्किडची टाईल खाली राहणार आहे. वरतून ही कवर्ड राहणार आहे. आणि ह्या बाजूला तुम्हाला टफन ग्लासची रेलिंग आहे. आणि ह्या फ्लॅटमधून जो तुम्हाला व्ह्यू भेटेल तोही खूप चांगल्या पद्धतीने आणि खूप मस्त राहणार आहे. चला आता आपण आपल्या लिव्हिंग एरियात एंटर करू. सो फर्स्ट बेडरूम आपण आत्ता बघितली, बाल्कनी बघितली. आता रिमेनिंग 3 बेडरूम ह्या बाजूला आहेत. चला आता माझ्यासोबत. जसं आपण पुढे येऊ, लेफ्ट हँड साईडला ही आपली सेकंड बेडरूम राहणार आहे. खूप स्पेशियस आणि एलिगंट अशी ही सेकंड बेडरूम आहे. त्याचबरोबर इथे विंडो राहणार आहे जी खालून फिक्स आहे, इथून ओपनेबल आहे. आणि ही विंडोची जी क्वालिटी आहे ती पण खूप ब्रँडेड कंपनीची असणार आहे. त्याचबरोबर इथे आपला बेड प्लेसमेंट आहे. इथे आत्ता इंटेरियरमध्ये तुम्ही या बाजूला या. आत्ता इंटेरियरमध्ये इथे वॉर्डरोब केलेला आहे, पण तुमची इथे
पहिली वॉल येणार आहे, त्यानंतर तुम्हाला वॉर्डरोबसाठी स्पेस भेटणार आहे. सो तुमचा वॉर्डरोब इकडे येईल, बेड तुम्ही इथे ठेवू शकता. तुम्हाला जर हवा असेल तर ही किड्स बेडरूम म्हणून वापरा तुम्ही, आयडियल राहील, कारण की मुलांना किचन वगैरे सगळं जवळ राहील. त्यासोबतच तुम्हाला इथे अटॅच वॉशरूम राहणार आहे. एकदा वॉशरूम बघून घ्या तुम्ही. हा 4 BHK चा फ्लॅट आहे. सो तुमचं लिव्हिंग डायनिंग ह्या बाजूला आहे, तर लिव्हिंग आणि डायनिंग इथे आला तर तुम्ही जसं पुढे याल इथे एक पावडर रूम आहे. समजा तुम्ही जेवल्यानंतर तुम्हाला हँडवॉश करायचंय तर तुम्हाला हे ॲक्सेसेबल आहे. जसं आपण पुढे येऊ, ह्या बाजूला असणारी आपली 3rd बेडरूम आणि इथे असणारे मास्टर बेडरूम 4th बेडरूम. हे आपण 3rd बेडरूम बघूया. खूप लक्झरियस आणि ग्रँड फिलिंग देते ही अशी बेडरूम आहे. आणि ह्या बेडरूमचा बेस्ट पार्ट आहे वॉकिंग क्लॉजेट. हो, ह्या बाजूला तुम्हाला वॉकिंग क्लॉजेट भेटणार आहे. सो ही पूर्ण स्पेस तुम्ही वॉकिंग वॉर्डरोबसाठी बनवू शकता. ते जस्ट ऑपोजिटला तुम्हाला हे अटॅच असं प्रीमियम वॉशरूम भेटणार आहे. एकदा तुम्ही वॉशरूम बघा. जसं आपण पुढे येऊ, या ठिकाणी राहणारी आपली एक बाल्कनी. सो ही आपली 2nd बाल्कनी राहणार आहे. फर्स्ट बाल्कनी आपल्या लिव्हिंग आणि गेस्ट बेडरूमला कनेक्ट होती. सो ही आपली 2nd बाल्कनी राहणार आहे. सो तुम्हाला प्लांटेशन करायचे, योगा करायचा आहे, सो खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही ह्या बाल्कनीचा वापर करू शकता. बेड तुमचा ह्या बाजूला आहे, वॉर्डरोब तुमचं सेपरेट आहे. आणि ही बेडरूम जी बनत आहे खूप लक्झरियस बनत आहे. आणि त्यासोबत इथेही तुम्हाला वुडन विट्रिफाइड टाईल भेटणार आहे. चला आता आपण आपली 4th बेडरूम बघूया, मास्टर बेडरूम. या माझ्या मागे. जसं आपण एंटर करू मास्टर बेडरूमला, किती सुंदर बनवली ही मास्टर बेडरूम. या बेडरूमला ह्या सँडलियरनी 4 चांद लावून टाकलेले. त्याचबरोबर या ठिकाणी असणारी फुल साईज विंडो. सो खालून फिक्स आहे, वरून ओपनेबल आहे. सो तुम्हाला लाईट अँड व्हेंटिलेशन फ्लॅटमध्ये खूप मस्त पद्धतीने येणार आहे. त्याचबरोबर तुमचा बेड इकडे आहे. तुम्हाला वाटलं तर यांनी आत्ता केले तसंच करू शकता, किंवा इथे एखादा TV लावा, कारण की ही आपली मास्टर बेडरूम आहे. तुम्हाला 2 मास्टर बेडरूम इथे भेटणार आहे. ती पण मास्टर बेडरूमच होती, ही पण मास्टर बेडरूम असणार आहे. ह्याचं कारण का, कारण की इथेही आपल्याला वॉकिंग क्लॉजेट भेटणार आहे. सो 2 वॉकिंग क्लॉजेट आपल्याला भेटणार आहे. एक 3rd बेडरूमला पण होतं, एक 4th बेडरूमला पण आहे. सो ह्या बाजूला पण तुम्ही तुमचं वॉर्डरोब करू शकता, ह्या बाजूला पण वॉर्डरोबची स्पेस आहे. तर स्पेस खूप चांगली दिलेली आहे डेव्हलपरनी. त्याचं युटिलाइज तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने करू शकता. त्याचबरोबर इकडे असणारी आपली अटॅच वॉशरूम. इथेही तुम्हाला सगळे प्रीमियम फिटिंग्स भेटतील. हा 4 BHK तुम्हाला आवडलाच असेल, पण जर तुम्ही 3 BHK बघत असाल तर ही गेस्ट बेडरूम तुम्ही स्किप करू शकता. आणि गेस्ट बेडरूमची बाल्कनी ती तुम्ही स्किप केली तर हा ॲज इट इज तुमचा 1300 स्क्वेअर फीटचा 3 BHK होणार आहे. या प्रॉपर्टीची प्राइस आहे 3 BHKची 1,80,00,000, 4 BHKची 2,22,00,000 आणि 2,28,00,000 अशी राहणार आहे. जर प्रॉपर्टीची अधिक माहिती हवी आहे, तुम्हाला साईट व्हिजिट करायची असेल तर आम्हाला कॉल करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.